हाय हॅलो नमस्ते। आज मी एक मस्त अशी मलाई चिकन टिक्का मसालाची रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यासाठी 2 भाग असतात। यासाठी आपण अगोदर चिकन टिक्का जो बनवणार आहे तो एअर फ्रायर मध्ये बनवून घेणार आहोत आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे यासाठीची ग्रेव्ही। तर यासाठी बघा मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेत। हे रफलीच कट केलेले आहेत आणि फक्त पारदर्शक होईपर्यंत आपल्याला साजूक तुपामध्ये हे कांदे भाजून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर मी हा कांदा मिक्सर जार मध्ये ॲड केला आणि थोडासा भाजलेला कांदा मी बाजूला ग्रेव्हीसाठी काढून ठेवला होता। हे मी आता तयार करत आहे चिकन टिक्का साठीचं मॅरिनेशन। त्यासाठी मी घेतला हा भाजून घेतलेला कांदा, त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला। त्यानंतर एक 8-10 हिरवी मिरचीही मी ॲड केल्या आणि पाणी टाकून मस्त त्याची ग्रीन कलरची पेस्ट तयार करून घेतली। इथे मी चिकन घेतलं होतं 1.5 किलो एवढं। स्वच्छ धुवून हे चिकन मी घेतलं। त्यानंतर ही जी ग्रीन पेस्ट आहे ना ती ह्यामध्ये ॲड केली। नंतर ह्यामध्येच मी 2 चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्टही ॲड केली आणि चिकनसाठी मी इथे मीठही ॲड करून घेतलं, चाट मसालाही ॲड केला आणि इथे मी घट्ट असं दही वापरलं आहे। सुरुवातीला मी 1 टेबलस्पून एवढं दही ॲड केलं आणि 1 टेबलस्पून एवढी घरातीलच फ्रेश मिल्क क्रीम ॲड केली। 2 चमचे एवढी धने पावडर, 2 चमचे इथे मी ॲड केला आहे गरम मसाला आणि मला टेस्ट घेऊन बघितल्यानंतर मला समजलं की जरा दही कमी वाटतंय, म्हणून मी 1 टेबलस्पून एवढं दही आणखी ॲड केलं आणि हे सगळं मी मॅरिनेट होऊ दिलं साधारणतः 15 मिनिटसाठी। त्यापेक्षा जास्त वेळ माझ्याकडे नव्हता। आता मी ग्रेव्हीची तयारी करून घेणार होते। हा जो कांदा मी थोडासा बाजूला काढून ठेवला होता ना तो मिक्सर जार मध्ये घेतला। 10-12 काजू आणि 10-12 बदाम मी यामध्ये ॲड केले आणि मस्त फाईन पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर बघा एअर फ्रायर मी 5 मिनिटसाठी प्रीहीट करून घेतलं होतं। त्यामध्ये मग मी असं तेलाने स्प्रे करून घेतलं आणि त्यामध्ये मी सर्व चिकनचे पीसेस जे आपण 15 मिनिट्स पूर्वी मॅरिनेट करून ठेवलेले होते ते ॲड केले आणि एअर फ्रायर मध्ये मी हे सगळं 190 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटसाठी लावलं होतं आणि बघा मस्त असं चिकन टिक्का ह्यामध्ये बनतो। मग आलटून पलटून जरा मी त्याला पुन्हा तेल स्प्रे करून छान 15 मिनिट्समध्ये व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं। इतका मस्त बनतो ना हा चिकन टिक्का, एकदम छान रोस्ट होतो एअर फ्रायर मध्ये आणि हा चिकन टिक्का आम्ही असाच मस्त एन्जॉय केला। त्यावर चीज वगैरे किसून छान केचप सोबत ग्रीन चटणी सोबत हा चिकन टिक्का खूपच छान लागतो। तर बघा आता मी ग्रेव्ही बनवून घेणार आहे। त्यासाठी मी एका पॅन मध्ये जी मी गरम करून घेतली होती त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप आणि 2 चमचे तेल ॲड केलं आणि हे मॅरिनेशन जे उरलेलं आहे ते सगळ्यात अगोदर मी ह्यामध्ये ॲड केलं आणि ते व्यवस्थित परतवून घेतलं। त्यानंतर ही कांदा आणि काजू बदामची जी पेस्ट तयार करून घेतली होती तीही यामध्ये ॲड केली आणि अगदी व्यवस्थित हे सगळं परतवून घेतलं। एवढी क्रीमी बनते ना ही ग्रेव्ही, खूपच टेस्टी बनते। हे बघा ह्यामध्ये मग मी मिक्सर जार धुवून पाणी ॲड केलं, पुन्हा 1.5 चमचा एवढा होममेड गरम मसाला ॲड केला आणि 1.5 चमचा एवढी मी धने पावडर ॲड केली। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ग्रेव्हीसाठी आवश्यक एवढं मीठही मी पुन्हा ॲड केलं। प्रत्येक स्टेजला आपण मीठ ॲड करत असतो त्यामुळे मीठ अगदी बेताचंच ॲड करायचं। मला तर अगोदर टेस्ट घेऊन मगच मीठ ॲड करणं योग्य वाटतं। मी कोणत्याही गोष्टीची प्रत्येक स्टेजला टेस्ट घेते आणि मग पुन्हा हवी ती गोष्ट ॲड करत असते। तर हे बघा आपली ग्रेव्ही किती छान तेल सोडत आहे, तेल मस्त सुटलं आहे ग्रेव्हीला, म्हणजे ग्रेव्ही छान परतवून रेडी आहे। तोपर्यंत मी एक कोळशाचा मोठा तुकडा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तो छान लाल बुंद मी होऊ दिला आणि बघा आपली ग्रेव्ही ही मस्त शिजली। ग्रेव्ही खाली चिकटू नये पॅनला त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी ह्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटसाठी झाकण ठेवून शिजू दिलं।
इथे बघा आपला चिकन टिक्का जो एअर फ्रायरमध्ये मी बनवून घेतला होता तो एकदम रेडी आहे. आणि त्याला मग मी असं छान बटरने ब्रश केलं, वरून छान चीज किसून घेतलं, हे प्रोसेस्ड चीज आहे. आणि हा चिकन टिक्का आम्ही असाच मस्त एन्जॉय केला. याला आपण अफगाणी चिकन टिक्का असंही म्हणू शकतो. त्यानंतर आता वेळ होती ग्रेव्हीकडे लक्ष देण्याची. मग मी ह्यामध्ये 2 छोटे चमचे एवढं बटर ॲड केलं आणि मस्त गरमागरम ग्रेव्हीमध्ये हे बटर मिक्स करून घेतलं. आणि पुन्हा मी झाकण ठेवून व्यवस्थित बटरसोबत ही ग्रेव्ही शिजू दिली. तोपर्यंत कोळसाही मस्त लालबुंद झाला होता. मग एक वाटीमध्ये कोळसा ठेवला. मस्त चिकन टिक्काच्या बोलमध्ये ही वाटी ठेवून त्यावर अगदी 2 छोटेसे चमचे एवढं मी तेल ॲड केलं. आणि मस्त आता आपला हा चिकन टिक्का स्मोकी फ्लेवर्ड झालेला आहे. आणि बघा पूर्ण ह्या धुराचा वास ह्या चिकनमध्ये जायला हवा एवढा वेळ आपण याला ठेवणार आहोत. म्हणजे जवळजवळ 5-10 मिनिट आपण ठेवणार आहोत. बघा आपली इकडे ही मलाई ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे. एकदम क्रीमी बनते ही ग्रेव्ही, एकदमच झकास लागते. आता वेळ होती हा आपण बनवून घेतलेला अफगाणी चिकन टिक्का आपण ह्यामध्ये ॲड करणार होतो. आणि मी हा सर्वच टिक्का यामध्ये ॲड करून घेतला आणि मस्त ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतला. आता बघा ही ग्रेव्ही आपल्याला खूपच जास्त घट्ट वाटते आहे. आणि ही मलाई चिकन टिक्काची ग्रेव्ही जरा घट्टच असते, खूप जास्त पातळ ग्रेव्ही छान लागत नाही. आणि मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तेवढ्या प्रमाणात मी पुन्हा उकळतं पाणी ॲड केलं, टेस्ट घेऊन बघितली आणि मला मग मीठ ॲड करावं वाटलं म्हणून मी थोडंसं मीठही ॲड केलं. थोडासा चाट मसालाही मी या स्टेजला ॲड केला आणि सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे बघा ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मला जशी हवी होती त्या प्रमाणात मी पाणी ॲड केलं. आणि पुन्हा तोच जो कोळसा होता ना अगोदरचा तो मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला. त्याला पुन्हा मी त्याचा निखारा बनवून घेतला, लालबुंद होऊ दिला. बघा आपल्या ग्रेव्हीने किती छान तेल सोडलेलं आहे. आपली ग्रेव्ही एकदम रेडी आहे. नंतर हा गरम केलेला कोळसा मी वाटीमध्ये ह्या चिकनच्या पॅनमध्ये ठेवला आणि मग ह्यावर पुन्हा 2 छोटे चमचे एवढं तेल टाकलं आणि मस्त ग्रेव्हीलाही स्मोकी फ्लेवर येईल याची काळजी घेतली. तसा तर चिकन टिक्काचा स्मोकी फ्लेवर ग्रेव्हीला लागतोच, पण ग्रेव्ही जास्त प्रमाणात असल्यामुळे मी पुन्हा त्याला स्मोकी फ्लेवर दिला. बघा किती क्रीमी मस्त आपला हा मलाई चिकन टिक्का मसाला रेडी आहे. त्यावर छान चीज किसून मी याला सर्व केलं. हा बघा आपला हा अफगाणी चिकन टिक्का आणि मलाई चिकन टिक्का मसाला. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. छान छान खा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.